तुम्ही पण माझ्यासारखे लाईफ मध्ये सिरियस असताना पैसे कमवण्यासाठी तर गाईस मी फक्त 16 वर्षाचा आज कमवणार आपण 250 रुपये. तर दिवसाची सुरुवात 6 वाजतापासून झाली. आप्पाची गाडी आपल्या हातात आली कारण की मला शिकायची होती गाडी. मग काकाला उठवलं, काका सोबत गेलो बा पेट्रोल पंपावर, पेट्रोल भरलं, मग आलो ग्राउंडात. मग काय काकाने मला गाडी शिकवली गिअरची स्प्लेंडर, मला काही येत नाही बा. मग चागी पिऊन आणली बा माझी गाडी, क्लच गीज ब्रेक गिक शिकून घरपोच सेवा. मग बा माझ्या अंगात थंडी आलती म्हणून काळा चहा पेलो, थोडंफार अंग टाकलं, रिला पाहिल्या, टरबूज खाऊन दुधावाला आलता तर दूध घ्यायला गेलो बाहेर. मग राज भेटला, राज म्हणे चल पॉम्पलेट वाटायले, तुला पैसे भेटतील 250-200. आणि मी पैसे पण पटकन रेडी झालो जायसाठी. मग पब्लिक बोला गगल हे बा कॉलेजचे मॉडेल हॅशटॅग रिदांश ब्लॉगर घ्या बा फॉलो करून. तर हे बा यांना सांगितलं मला काम, राज बघून रोहित मामानं आलो बा आम्ही इकडे, मावशी होते बसेल. मग हा आमचा ठेकेदार अंकित भाऊ नाव आहे. मग तिकून फुकटचा ऑटो होता, ऑटोत दिला आम्हाला बसून. मग सांगितलं बा काम पॉम्पलेट वाटायला लागते. आता तुमच्या मनात विचार आला पॉम्पलेट म्हणजे काय? अरे पब्लिक ते शाळा सुटल्यावर येत नव्हते का कागद वाटत जाईल आपल्या कोचिंग क्लासेसचे वारे, तसं वाटायला लागते. मग हे बा आपल्याला रॅपर भेटले तर आम्ही भूल केली आता लवकरून, कारण की आज 10वीचा आखरी पेपर आहे, तोही 1 वाजता सुटते. हे बा रे बा आमच्या सोबत मावशी होत्या. मग मावशीला म्हटलं आम्ही येतो चहा पिऊन. मग आलो बा चहा प्यायला इकडे. हा बा साप चावल्यावर दिसते तुम्हाला बा, म्हणून पेला गरम चहा. आणि इकडे मा चहा संपून झाला आणि हे फुकू फुकू चहा पेत जेत बाबा काय आले का पटकन व्या. मग राज बसला गोष्ट करत, राजनं सांगितली शाळेची कहाणी. आम्ही बसलो हेमाडीवरून वाट पाहत, आम्हाला माहितच नाही कुठे जायला लागते, तर पॉम्पलेट पण नाही आलते. मग राजनं ठेकेदारला लावला फोन, आम्ही आलो ब्राईट कोचिंग क्लासेसवर. हे बारे पब्लिक इकडे किती मोठी गँग, हा आमचा मॅनेजर आणि बाकी पोरं येऊ राहिले काम करायला. पुढे काय होईल ते आपण बघू पार्ट 2 मध्ये.